नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीती आणि तुम्ही पाहत आहात शिवणकला बाय प्रीती. आजपासून आपण सुरू करणार आहोत मेजरमेंट्स. तर आज मी देणार आहे 0 to 5 मंथ्स बेबी गर्लची मेजरमेंट. ह्याच्यामध्ये असणार आहे फ्रॉक, क्रॉप टॉप, परकर पोलकं, प्लाझो आणि स्कर्ट. तर ही माझी मेजरमेंटची बुक आहे जी मी तुम्हाला इथे दाखवते आहे. ह्याच्यामध्ये मी बरेचसे मेजरमेंट लिहिलेले आहेत. हे बघा, हे 3 वर्षाच्या मुलीचे आहेत. असे वेगवेगळ्या वयाच्या मुलींचे मी इथे मेजरमेंट सगळे अपलोड केलेले आहेत, लिहिलेले आहेत. तर तुम्हाला हे सर्व पाहायचे असतील तर मला कमेंटमध्ये लिहा की ताई आम्हाला ना प्रत्येक मुलीच्या वयाप्रमाणे त्यांचे मेजरमेंट्स सांग. आता मी 0 to 5 मंथच्या बेबीचे मेजरमेंट्स इथे सांगणार आहे. जर मला ह्याच्या खाली भरपूर साऱ्या कमेंट्स आल्या तर मग आपण ना मेजरमेंटची सिरीज चालू करूया. म्हणजे कसं प्रॉपर मेजरमेंट्स असतील तर तुम्हाला कटिंग करायला, स्टिचिंग करायला कठीण जाणार नाही. थोडेफार बदल करायचे असतात अंगावर माप घेऊन. ठीक आहे. तर आता मी पहिली इथे चेस्टचं माप घेते. म्हणजे नवीन जन्मलेल्या बाळापासून 5 महिन्याच्या बाळापर्यंत चेस्टचं माप असतं 16 इंच ते 18 इंच. कंबर पण तेवढीच असते बाळाची. उलट थोडंसं पोट थोडं मोठं असतं, त्यामुळे जर छाती 16 आहे तर 18 इंचाची कंबर असते. आपली कमरेपर्यंतची उंची म्हणजे शोल्डरपासून कमरेपर्यंतची उंची इथे आपल्याला 6.5 इंच घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन ॲड करायचं आहे. हिपचा राऊंड आपला इथे असणार आहे बाळाचा 18 इंच. तर हे झालं वरचे बॉडीजचं मेजरमेंट. आता मी शोल्डर टाकते आहे. शोल्डरचं मेजरमेंट 3.5 इंच असणार आहे. आर्म होल म्हणजे मुंढा पण 3.5 इंच असणार आहे. नेक विड्थ म्हणजे गळ्याची रुंदी 1.5 इंच आणि गळ्याची खोली 2.5 इंच असणार आहे. पण जेव्हा तुम्हाला कधी कस्टमरचं येईल ना, तेव्हा नेहमी बाळाचं माप विचारत जा. काही बाळं गुटगुटीत असतात त्याप्रमाणे. तर इथे फ्रॉकची उंची आपण घेणार आहोत 15 इंच. ही संपूर्ण मी मेजरमेंट्स दिलेले आहेत. आता आपल्याला स्लीव्सचे मेजरमेंट टाकायचे आहेत, म्हणजे बाहीचे. तर उंची असणार आहे 3 इंच आणि स्लीव्सचा राऊंड असणार आहे 6 इंच. ठीक आहे. तर आता छातीचं काय करायचं आहे, 16 इंच जर छाती घेतली तर त्याचा चौथा भाग येतोय 4 इंच आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन. कमरेला पण तसंच करायचं आहे, 4 इंच अधिक 1.5 इंच मार्जिन. हे झालेले आहेत आपले संपूर्ण मेजरमेंट. आता मी इथे ड्राफ्टिंग करते आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा फास्ट वाटत असेल तर तुम्ही थोडा स्लो करा त्याला आणि हे ड्राफ्टिंग आधी व्यवस्थित करून घ्या. जशी मी वही बनवलेली आहे ना तशीच तुम्ही वही बनवा. जर तुम्हाला तुमचा छोटासा बिझनेस चालू करायचा असेल तर पहिले अशी वही तयार करा. ही सगळी मापं लिहून घ्या. तर हे असं मी लिहिलेलं आहे. आता इथे शोल्डरचं माप मी टाकते जे 3.5 इंच आहे. आर्म होल पण आपण 3.5 इंच टाकायचं आहे. चेस्ट 4 अधिक 1.5 इंच. कंबर पण 4 अधिक 1.5 इंच. लहान बाळाला काही टक्स वगैरे नसतात कमरेला. कमरेची उंची इथे मी 6.5 इंच अधिक 1 इंच मार्जिन टाकायचे. आणि खालचा जो घेर आहे ना त्याची उंची, आता बघा आपला 15 इंचाचा पूर्ण फ्रॉक आहे ना, त्याच्यातून 6.5 इंच वजा करायचे आणि परत त्याच्यामध्ये मार्जिन ॲड करायचे. असं मिळून 9.5 इंच अधिक 2 इंच केलेलं आहे. आता आपल्याला तुम्ही म्हणाल हे सगळ्याला मला लागणारं कापड किती लागणार आहे, तर कापड लागणार आहे 1.5 ते 2 मीटर. तुम्ही कापड घ्या. 2 मीटर घ्याल तर मस्त सुंदर भरपूर घेर येईल त्यांना. आणि 2 मीटर घेतलं ना की उपयोग काय होतो की आपल्याला काठाची डिझाईन करता येते, स्लीव्जला करता येते काठाची डिझाईन, समोर गळ्याला करता येते, म्हणून 2 मीटर घ्यायचं. आपण इथे एक बेसिक रूल आहे, जो घेर असतो ना खाली तो कमरेच्या तिप्पट असतो, नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे कमरेच्या तिप्पट म्हणजे आपली समजा 18 इंच कंबर आहे, तो 18 3 18 2 36 18 3 54 म्हणजे 60 इंचापर्यंत तुम्ही घेर घेऊ शकता. ठीक आहे. आता ही झाली संपूर्ण फ्रॉकची मापं. आता तशीच मी इथे आपल्याला घेणार आहे 0 to 5 मंथ बेबीची परकर पोलकं, क्रॉप टॉप आणि स्कर्ट आणि क्रॉप टॉप आणि प्लाझो. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. जर तुम्हाला अशी बाकीची पण मेजरमेंट्स हवी असतील तर तुम्ही कमेंट करा. तुम्ही कमेंट मला फार कमी येतात आहेत. मोजक्याच माझ्या मैत्रिणी आहेत ज्या कमेंट्स करतात, बाकीच्या जणी नाही करत आहेत. प्लीज मला कमेंट करा, म्हणजे मलाही कळेल की किती जणांना पाहायचे आहेत हे व्हिडिओ. तर इथे छाती आपली सेम जी आधी दिलेली आहेत ना तीच ही मापं आहेत. तरी मी इथे परत लिहिते, म्हणजे तुम्ही पण अशीच लिहा, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही.
तर छाती इथे 16 ते 18 इंच घ्यायची आहे. तरी पण बाळाच्या आईला सांगायचं आहे माप घेऊन दे, कारण काय काय एकदम परफेक्ट फिटिंगची हवी असतात म्हणून. कंबर इथे मी 18 इंच घेतलेली आहे. का तर मला कमरेला एक छोटासा टक्स टाकायचा आहे, म्हणून मी 18 इंच इथे कंबर घेतलेली आहे. त्याचा चौथा भाग येतोय 4.5 इंच आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन ॲड केलेली आहे. वेस्ट लेंथ म्हणजेच ब्लाऊजची उंची किंवा क्रॉप टॉपची उंची इथे मी घेतलेली आहे 7 इंच. 6.5 ते 7 इंच तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन टाका, कारण हा ब्लाऊज आहे आपला. आता परकर किंवा स्कर्ट किंवा प्लाझो ह्याची उंची कशी घ्यायची आहे ती पहा. तर परकरची उंची आपली इथे असणार आहे, आता हे मी इथे लिहिते म्हणून मी थोडा स्पीड केलेला आहे. जर मी स्लोमध्ये दाखवेन तर तुम्हीच बोर व्हाल बघताना. तर परकरची आपली इथे फुल लेंथ असणार आहे 12 इंच. 12 इंच इथे घ्या आणि परत त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी मार्जिन ॲड करा, कारण खालून पण फोल्ड असतो आणि वरून फोल्ड असतो. आणि कधी कधी काय असतं, खाली ना काठ असतात त्यामुळे खालून फोल्ड नसतो पण वरनं फोल्ड असतो. आता स्कर्टची पण फुल लेंथ 12पेक्षा 1-2 इंचाने तुम्ही कमी घ्या स्कर्टची उंची. किंवा कस्टमरला विचारायचं आणि त्याच्याप्रमाणे स्कर्टची उंची घ्यायची. इथे मी 10 इंच घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन ॲड केलेलं आहे. प्लाझोच्यासाठी लक्षात ठेवा, जेवढी परकरची उंची आहे ना तेवढीच प्लाझोची उंची घ्या 12 इंच आणि त्याच्यामध्ये इथे 3 इंच मी ॲड केले आहेत. आता तुम्ही म्हणाल 3 इंच का, तर वरती कमरेला बेल्ट जातो आपला जिथे इलास्टिक लागतं आणि खाली पायाची इथे दुमड येते, म्हणून मी 3 इंच ॲड केलेत. आता आपण इथे ड्राफ्टिंग करायला घेऊया. तर ड्राफ्टिंग करताना मी आधी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग इथे आपलं चाललेलं आहे, छोट्या बेबी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग हे. तर त्याच्यासाठी आधी हे ड्रॉइंग काढून घ्यायची. आता मी इथे लिहिते आहे ब्लाऊज क्रॉप टॉप ह्याचं हे ड्राफ्टिंग आहे. हे सगळं आपल्याला ऑन फोल्डवर घ्यायचं आहे, फोल्ड करायचं आहे कपडा आणि त्याच्यावर ही मापं टाकायचे आहेत. शोल्डर 3.5 इंच, आर्म होल पण 3.5 इंच टाकायचं आहे. छातीचा चौथा भाग येतोय 4 इंच प्लस 1.5 इंच मार्जिन आणि कंबर इथे मी 4.5 इंच प्लस 1.5 इंच मार्जिन घेतलं आहे, कारण मी इथे टक्स टाकणार आहे. तिथे बघा मी बाजूला लिहिलं आहे टक्स टाकणार आहे. हा व्हिडिओ मी 9:16 केलेला आहे, कारण आपली वही उभी असते म्हणून उभा केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा दिसतोय हेही मला सांगा, क्लिअर दिसतोय का ते पण सांगा. म्हणून मी डार्क काळा पेन इथे घेतलेला आहे. स्केच पेन घेतला असतं तर सगळं पाठीमागे उमटलं असतं, म्हणून मी स्केच पेन नाही घेतलेला आहे. तर इथे काळा पेन घेतलेला आहे. तर आता आपण इथे प्लाझोची उंची टाकायला घेऊया. सेम परकर जेवढा आहे ना तेवढीच इथे मी प्लाझोची उंची घेतलेली आहे, जी 12 इंच आहे. पण वरती कमरेला 2 इंचाने आपल्याला इथे वाढवायचं आहे. का, तर इथे आपलं इलास्टिक येणार आहे म्हणून हा बेल्ट येणार आहे कमरेचा, त्याच्यासाठी 2 इंच वाढवायचा आहे. हा आहे आपला प्लाझो. ओके, जसं मी केलेलं आहे तशी तुम्ही वही बनवा. वही अशी आणा की एका बाजूला रेघा असतील आणि एका बाजूला प्लेन असेल. तर ही जी क्रॉस लेंथ मी टाकली आहे बघा, मी कुठून टाकलेली आहे, बेल्टच्या खालून टाकलेली आहे, लक्षात ठेवा. 6 इंच कमरेचा तिसरा भाग, सीटचा तिसरा भाग. आता सीट समजा 18 आहे तर त्याचा तिसरा भाग येतोय 6 इंच. तेवढीच मी कंबर घेतली, तेवढीच क्रॉस लेंथ घेतलेला आहे. आता इथे खाली पायाला पण बघा मी 1 इंचाने वाढवलेलं आहे, कारण आपली फोल्ड येणार आहे. आता इथे प्लाझोचं संपूर्ण आपलं मार्किंग झालेलं आहे, ड्राफ्टिंग करून झालेलं आहे. आता आपण परकरचं किंवा स्कर्टचं ड्राफ्टिंग करतो आहे. तर परकरला मेन म्हणजे कापड किती लागणार आहे, कमरेच्या तिप्पट. तुम्ही 60 ते 80 इंच कापड घ्या, तेवढं लागणार. जेवढं 80 इंच घ्याल तर भरपूर घेरदार स्कर्ट येतो. तुम्ही रेडीमेडचे कपडे बघितले असतात त्यांना ना घेरच नसतो, म्हणून तर ते आपल्याकडनं कस्टमाइज करून घेतात ना, मग त्याप्रमाणे आपण छान बनवून द्यायचं. आता मी इथे काय करते आहे की टोटल मला किती कापड लागणार आहे ते मी लिहिते आहे. जे लागणार आहे 60 ते 80 इंच, म्हणजे 2 मीटर जर तुम्ही कापड घेतलं, 1.5 ते 2 मीटर, 1.5 मीटरमध्ये पण बसू शकतं पण 2 मीटरमध्ये पण बसेल व्यवस्थित. म्हणजे स्कर्ट शिवायचं असेल किंवा परकर शिवायचं असेल तर 2 मीटर कापड घ्या. जर प्लाझो शिवायचा असेल तर कमी ह्याच्यामध्ये होऊन जाईल, 1.5 मीटरमध्ये. इव्हन तुमचा ब्लाऊज पीस जरी उरला असेल ना तर त्याच्यामध्येही तुमचा प्लाझो बसतो. आता इथे मी ब्लाऊजची मापं टाकते आहे, माझ्या लक्षात नाही आलं, मी वरती ऑलरेडी टाकलेली आहेत पण इथे मी परत टाकलेली आहे, तुम्ही नका टाकू. तर चेस्ट 18 इंच, वेस्ट 18 इंच, ब्लाऊजची लेंथ आहे 7 इंच अधिक 1 इंच आणि स्लीव्ज पण. एक लक्षात ठेवा, ही भले मी मापं दिलेली असली तरी पण तुम्ही कस्टमरला विचारून त्यांची मापं घ्यायची आणि ह्याच्याबरोबर थोडी टॅली करायची आणि त्याप्रमाणे आपण आपलं ड्राफ्टिंग करायचं.
बरोबर. आता ही संपूर्ण सगळी मापं माझी मी सांगून झालेली आहेत. आता मी परत एकदा तुम्हाला सगळी मापं दाखवते आहे. ह्याच्यामध्ये आणखीन काय ॲड करायचं असेल तर मला नक्की सांगा आणि ह्याच्या पुढची पण सिरीज जर तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे आता मी 0 to 5 मंथची घेतलेली आहे, मग 6 to 12 मंथ असेल तर मला नक्की कमेंट करा. चला, इथपर्यंत बघत आलात ना, तर एक लाईक, एक हाईप आणि एक हार्ट नक्की द्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.